आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। तोही खव्यातला गाजरचा हलवा बनवायचा आहे हा। त्यासाठी इथे मी 1 किलो प्रमाणात गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। धुतलेले गाजराची आपण साल काढून घेणार आहोत आणि त्याला किसून घेणार आहोत। आणि गाजराचा जो आता आपला किस तयार होणार आहे त्याच्यापासून आपल्याला हलवा बनवायचा आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने मी सर्व गाजर इथे किसून घेतलेले आहे। गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेली, कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप ॲड करून घ्यायचे आहे आणि तुपावरती हा गाजराचा किस छान असा परतून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिट। 3 ते 4 मिनिट गाजराचा किस आपण परतून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत। इथे हा 1 किलो गाजराचा किस आहे। हा छान आपण 2 ते 3 मिनिट परतून घेतलेला आहे। तुम्ही इथं पाहत असाल याचा थोडासा कलर चेंज झालेला दिसत आहे आपल्याला। आणि आता या मिश्रणामध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचे आहे। इथे मी मोठी 1 वाटी इतपत दूध ॲड करून घेतलेला आहे। दूध जर साईसहित असेल तर छानच आहे। इथे मी हे दूध ॲड करून घेतलेलं आहे आणि दुधावरती हा हलवा आपला छान मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटात हा हलवा छान शिजवून तयार होतो। तुम्हाला जर असाच आवडत असेल तर शिजवायची गरज नाही। हलवा करण्याची प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे। अशा पद्धतीने मी 7 ते 8 मिनिट याला झाकण ठेवून वाफेवरती हा किस सगळा शिजवून घेतलेला आहे। तुम्ही इथं पाहतच असाल। आणखीन एक 5 मिनिट याला मी आता वाफ काढून घेणार आहे। छान असं गाजर आपलं किसलेलं शिजून तयार झालेलं आहे या दुधामध्ये आणि वाफेवरती। आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तो म्हणजे खवा। इथे मी लहान 1 वाटी खवा घेतलेला आहे, म्हणजे अर्धा पाव इतपत हा खवा आहे, तो इथे मी ॲड करून घेणार आहे। खवा सर्वत्र मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे। साखर ॲड करू शकता किंवा तुम्ही इथे गूळ पावडर सुद्धा ॲड करू शकता। मी थोडं दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे। थोडीशी साखर आणि थोडीशी गूळ पावडर सुद्धा या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेली आहे। तुम्ही इथं पाहतच असाल। आणि आपल्या चॉईसनुसार या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स सुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या चॉईसचे जे आवडतील असे इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ शकता। बारीक असे कट करून घ्या। अशा पद्धतीने हा छान असा आपला हलवा बनवून तयार झालेला आहे। काही लोकांना हलव्यात दूध टाकून खायला आवडतं, त्यामुळे हलव्यात थोडंसं मिश्रण पातळ असं दुधाचं ठेवलं जातं। प्रत्येकाची चॉईस आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवून खाऊ शकता। अशा पद्धतीने मी साखर आणि गुळाची पावडर ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवून आपला हलवा पूर्ण ड्राय करून घेतलेला आहे। आणि याच्यावरती आता काजू बदामाचे काप मी इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि छान असा हा हलवा आपला बनलेला आहे। रेसिपी ट्राय